हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते मी। तर इथं बघा 30 साईजचं हे पाठीमागचा भाग घेतलाय मी। इथं उंची येते ब्लाउजची 13.5 इंच आहे, शोल्डर 4.5 इंच आणि छातीची घडी 9 इंच आहे। छाती 30 छाती आहे, छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच घेतले मी इथं। वरच्या बाजूला बघा गळा रुंदी येते 2.25 इंच टाकली मी इथं। पाठीमागचा गळा 10 इंच आहे। जेवढी गळा रुंदी आपण वरती घेतली तेवढीच गळा रुंदी खालच्या बाजूला पण टाकायची आहे। हे बघा या पद्धतीने। त्याच्यानंतर आपल्याला गळा काढण्यासाठी बघा इथं बॉक्स काढून घ्यायचा आहे, असा बॉक्स बनवायचा। खालच्या बाजूला गळा रुंदी जेवढी घेतली होती त्याच्या पुढेच्या बाजूला 1.5 इंच वरती अजून एक मार्क करायचं आहे आणि ती लाईन आणि वरची लाईन आपल्याला इथे जॉइंट करायची आहे। बघा या पद्धतीने त्रिकोण बनवायचा आहे। त्याच्यानंतर बघा शोल्डर आपलं 3 इंच आहे वरती, तर मुंड्याकडील बाजूकडे 2.5 इंच टाकायचं आहे। त्याच्यानंतर असं किंचित असा राऊंड अर्ध्या राऊंड सारखा असा चंद्रासारखा आकार द्यायचा आहे आपल्याला इथं। हे पाया पद्धतीने। त्याच्यानंतर खालच्या बाजूने बघा जसं मी आकार देते त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा आकार द्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा व्यवस्थित काढता येईल। हे पाया पद्धतीने आकार काढायचा। त्याच्यानंतर त्याला डार्क असं छापून घेतलं मी इथं आणि बघा असं एका बाजूला छापून घेतला। त्याच्यानंतर मग याला डार्क करून घ्यायचं आहे। असं गळा आखल्याने एकदम मस्त व्यवस्थित येतो आणि जास्त कटिंग सुद्धा होत नाही, तो शिवून सुद्धा एकदम व्यवस्थित बसतो। हे पाहता तुमच्या जवळ जर टाचा नसतील तर त्या अस्तर पीसवर ठेवून या पद्धतीने, जेणेकरून गळा आपला हलणार नाही। बघा या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे। इथे बघू शकता तुम्ही, हे बघा या पद्धतीने। त्याच्यानंतर खालच्या बाजूने सुद्धा अर्धा इंच शिलाई तिथं मार्जिन सोडून शिलाई मारून घेतली मी इथं। तुम्ही इथं कमरपट्टी सुद्धा लावू शकता, फक्त गळा पलटवून घ्यायचा आणि साईडला टिपा मारून घ्यायच्या। त्याच्यानंतर बघा एक्स्ट्राचं जे कापड आहे खालच्या बाजूने ते मी कट करून घेतलं इथं। त्याच्यानंतर गळा जिथून शिवलाय आपण तिथून पाव इंचावरती किंवा अर्धा इंच एक्स्ट्राचं कापड सोडून आपल्याला इथं अशी या पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे। आणि त्याच्यानंतर पलटवण्यासाठी आपल्याला इथं छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपला गळा हा त्या साईडला पलटवला जाईल। हे या पद्धतीने पलटवून घ्यायचं त्याला। त्याच्यानंतर आपल्याला गळ्याच्या वरती दाबटीप द्यायची इथं आणि त्याच्या अगोदर व्यवस्थित कापड आणि अस्तर नीट व्यवस्थित करून घ्यायचं आहे ते। हे बघा या पद्धतीने फिनिशिंगमध्ये व्यवस्थित एकदम अशी टीप मारून घ्यायची आपल्याला, दाबटीप द्यायची आहे। तुम्ही इथं कॅनव्हासचं सुद्धा यूज करू शकता, पण थोडं ब्लाऊज पीसचं कापड जाड असल्याने मी डायरेक्ट कापडावरती दाखवला गळा। हे पाया पद्धतीने फिनिशिंगमध्ये। त्याच्यानंतर बघा खालच्या बाजूने सुद्धा दाबटीप देऊन मी पूर्ण शिलाई मारून घेणार आहे कमरच्या बाजूला। हे बघा या पद्धतीने। त्याच्यानंतर हे बघा या पूर्ण आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे अस्तराने ब्लाऊज पीसला, या पद्धतीने बघा। त्याच्यानंतर जे एक्स्ट्राचं कापड येते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे। हे बघा जे एक्स्ट्राचं ब्लाऊज पीसचं कापड दिसतंय ते कटिंग करून घ्यायचं इथं। इथं बघा कट करून घेतलंय मी। आता बघा या बाजूला आपण अस्तरवरती जे 2.5 इंच सोडलं होतं ते इथे मार्क करून घ्यायचं आहे आणि जसा आकार दिला होता ना त्याच्यावरती तसं तुम्ही या बाजूला सुद्धा तसंच बघा आकार देऊन द्यायचा आहे। हे बघा या पद्धतीने आकार देऊन द्यायचा। इथं बघा डिझाईन बनवण्यासाठी मी इथं 2.5 इंचची पट्टी घेतली आहे आणि ती फोल्ड करून ती अशी जॉईंट करून घ्यायची, पहिले टीप मारून घ्यायची त्यांना। हे पास या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे। त्याच्यानंतर छोटे छोटे इथं प्लेट्स घेऊन आपल्याला फ्रिल शिवून घ्यायची इथं पहिले। हे बघा असं थोडं थोडं कापड धरून तर फ्रिल बनवून घ्यायची आपल्याला। ते बघा आता नंतर हे बघा इथं धागे दिसताय, तिच्यामुळे मी इथं धागे इथे कटिंग करून घेते, एक्स्ट्राचं आहे ते। हे बघा या पद्धतीने कटिंग करून घ्यायची, मग एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येतं। आता खालचा जो राऊंड शेपमध्ये गळा आपला आखला होता आपण त्याच्यावरती ही फ्रिल शिवायची आपल्याला। थोडं अंतर सोडून शिवायचं। हे बघा या पद्धतीने जिथपर्यंत अर्धा राऊंड शेप येतोय, खालचा गोल अर्धा गोल दिसतो आपल्याला तिथपर्यंत
टिप मारायची आहे। हे बघा अशी टिप मारून घ्यायची आहे। ते बघू शकता। त्याच्यानंतर बघा जी टिप मारली होती आपण, धागे वगैरे व्यवस्थित काढून घ्यायचे। आता जी टिप मारली होती त्याचे खालच्या बाजूला मी अर्धा इंच त्याच्यावरती परत एक टिप मारते बघा फ्रिलला। हे बघा या पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे। धागे इथे कट करून घ्यायचे। त्याच्यानंतर आपल्याला ती जिथे आपण शिलाई मारली होती तिथेच आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे। हे बघा या पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे। थोडं थोडं धरून व्यवस्थित फिनिशिंग मध्ये लेसचे या भागाला पहिली टिप मारायची, कोपऱ्याला टिप मारायची, जेणेकरून एकदम व्यवस्थित मध्ये फिनिशिंग मध्ये ती आपल्याला लेस व्यवस्थित बसेल। आता बघा डबल टिप मारून घ्यायची इथे लेसला, जेणेकरून एका साईडला ती उचकणार नाही म्हणून। हे बघा या पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे। प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा। हे बघा या पद्धतीने त्याच्यानंतर जो आपण आकार दिला होता त्याच्यावरती लेस लावून घ्यायची आहे। हे बघा व्यवस्थित जी फ्रिल शिवली होती त्याचे धागे व्यवस्थित इथं धरून, कापड धरून आपल्याला इथं जेणेकरून वरती दिसणार नाही असं फिनिशिंग मध्ये लेस लावून घ्यायची आपल्याला इथं। हे बघा हिला सुद्धा डबल टिप मारून घ्यायची आहे लेसला। या पद्धतीने डबल टिप मारून घ्यायची आहे। तर खूपच सुंदर असेल, खूप सोपी अशी डिझाइन आहे, जे नवीन शिकणार आहे त्यांना सुद्धा सहज जमेल अशी। हे बघा या पद्धतीने या बाजूला सुद्धा त्याच पद्धतीने इथं लेस लावून घेऊया आपण। कोपऱ्याला पहिले टिप मारायची। हे बघा या पद्धतीने कोपऱ्याला टिप मारायची। हे बघा तुम्ही इथं डबल लेस सुद्धा लावू शकता, मी सिंगल लावली इथं, जास्त गोल्डन गोल्डन असं कलर होऊन जाईल त्याच्यामुळे। आणि काठ आहे ते हिरवी आहे त्याच्यामुळे मी फ्रिल हिरवी लावली तिथं। तर चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण।